मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैशा संदर्भात महत्वाचे अपडेट. 4,500 रुपये दिसत आहेत. तर हो, मोठी आणि महत्वाची अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना थेट बँक खात्यात 4,500 रुपये जमा होणार आहे. कधीपर्यंत जमा होणार आहे सगळी माहिती, ऑथेंटिक माहिती आलेली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, चला बघा किती. तर 4,500 रुपये लाडकी बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. तुम्ही जर पाहिलं असेल मे अखेरीस किती रक्कम तुम्हाला मिळणार आहे ते सुद्धा डिटेल मध्ये दिलेलं आहे. शेवट पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर सर्व महिलांपर्यंत शेअर करून द्या. अनेक महिला आहेत ज्या या हप्त्याची वाट बघता. बघा, मार्च महिन्याचे 1,500 रुपये सांगितले त्यांनी, एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आणि मे महिन्याचे 1,500, असे एकत्रित तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहेत. कधी 3,000 रुपये ऐवजी थेट 4,500 रुपये मे महिन्याच्या शेवटी डीबीटी खात्यात जमा होण्याची शक्यता असं त्यांनी सांगितलेलं आहे. या मे महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्च महिना, एप्रिल महिना आणि मे महिन्याच्या असे 4,500 रुपये त्यांच्या खात्यात होण्याची शक्यता आहे. अधिकृतपणे माहिती संपूर्ण डिटेल मध्ये जर पाहिलं असेल बघा, फक्त याच महिलांना लाभ मिळणार. आता हे 4,500 रुपये कोणकोणत्या महिलांना मिळणार त्यांनी सांगितलंय. फक्त याच महिला, या महिला म्हणजे इथं कोणी महिला अपात्र पात्र आहेत का? तर हो, कोणकोणत्या महिलांनाही पैसे मिळणार. नंबर 1 लक्षात ठेवा. बघा इकडं सरकार निधी दिले 4,500 रुपये मिळणार आहे. ही केवायसी 100% पूर्ण ज्या महिलांची झालेली आहे, ज्या महिलांना जानेवारी हप्ता मिळाला, फेब्रुवारी हप्ता मिळाला आणि त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशाच महिलांच्या खात्यात हे पैसे येणार आहे. काही महिला आहेत ज्यांनी जानेवारी फेब्रुवारी हप्ता आलेला आहे परंतु ही केवायसी अर्धवट आहे, पूर्ण नाही केलेली किंवा आता मुदत संपलेली केवायसी त्यांची बाकी आहे. तर त्या महिलांना मार्च महिन्याचा, एप्रिल महिना आणि मे महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण झालेली अशाच महिलांना पैसे येतील. तुमचे डीबीटी बँक खातं आहे त्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार. ज्या महिलांनी केवायसी पूर्ण झाली आहे फक्त त्यांच्याच खात्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे एकत्रित पैसे जमा होतील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. कोणकोणत्या महिला आहेत तर ते पण पुढील महत्वाची प्रक्रिया आणि तारखा दिलेल्या आहेत. काय तारखा दिल्या बघा, 15 मे ते 16 मे महिला बालकल्याण विभागाची बैठक आहे. विशेष नोंद, यामध्ये ई केवायसी ची काय मुदत आहे ते मुदत वाढीवर निर्णय होऊ शकतो. सध्याची जी मुदत होती ती तुमची 30 एप्रिल शेवटची तारीख होती. किती? 30 एप्रिल ही ई केवायसी करण्याची शेवटची तारीख होती. एप्रिल महिना संपला, मे महिना सुरू आहे. ज्या महिलांनी 30 एप्रिल पर्यंत ई केवायसी केलेली आहे ते पूर्ण सक्सेसफुल झालेले आहे, अशाच महिलांना मार्च महिना, एप्रिल महिना आणि मे महिन्याचे पैसे जमा होतील. खाली एक तारीख दिलेली आहे 15 मेच्या नंतर निधी वितरणासाठी सरकारकडून अधिकृत GR शासन निर्णय हा निघण्याची शक्यता आहे. कधी? तर 15 मेच्या नंतर GR सरकारकडून निघण्याचे चान्सेस त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण कधी होणार आहे, किती पैसे होणार आहे हे या GR मध्ये असणार आहे. मे महिन्याच्या शेवटी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपये थेट जमा होणार. किती? तर 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार. तुमचा GR कधी येतं? 15 मेच्या नंतर GR निघणार ही अधिकृतपणे घोषणा केली. त्यानंतर 15 आणि 16 मेला महिला बालकल्याण जी काही विभाग यांची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणीची जी काही केवायसी आहे त्याची मुदत वाढवायची का नाही किंवा मुदत वाढ किती तारखेपर्यंत द्यायची ही चर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतर मुदत वाढ होईल. त्यानंतर तुमचा GR आणि त्याच्यानंतर मग पैशाचं तुमचं वितरण या प्रक्रियेमध्ये होणार. तुम्ही जर पाहिलं असेल इकडं तर बघा, केवायसी न केलेलं काय होईल, सत्य आणि परिणाम दिलेला. मग इकडे दिले तुमची केवायसी पूर्ण आहे. ज्या महिलांची केवायसी पूर्ण आहे बघा असल्यास मे महिन्याचा हप्ता 4,500 रुपये जमा होईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. पुढील स्थिती काय आहे तर योजना सुरळीत चालू राहील, काळजी करायची आवश्यकता नाहीये. पैसे फक्त उशीर झालेला आहे, पैसे तुमच्या खात्यात वितरित होतील 4,500. आता इकडे दिले केवायसी अपूर्ण किंवा न केलेल्या महिला असतील तर मे महिन्याचा हप्ता 0 रुपये, 1 रुपये त्या महिलांना मिळणार नाहीत. पुढील स्थिती दरमहा मिळणारे 1,500 रुपये त्यांना कायमचे बंद होतील. परंतु या ठिकाणी जर केवायसीला मुदत वाढ झाली, ज्या महिला केवायसी करायच्या राहिल्या असतील, OTPचा प्रॉब्लेम असेल किंवा काही माहिती नसेल तर त्या महिलांनी केवायसी केल्याच्या नंतर पुढील हप्ते त्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित केले जातात. आता तुमचे 1,500 कायमचे गमावू नका. आजच तुमच्या बँक खात्याचं आणि केवायसीचं स्टेटस त्या ठिकाणी तपासून घ्या. त्यासोबत केवायसी अपूर्ण असल्यास त्वरित जवळच्या बँकेत किंवा CSC आपलं CSC जे आहे
आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन पूर्ण करा. परंतु सध्याच्याला ई-केवायसी जी प्रक्रिया आहे त्याची मुदत संपलेली आहे. 30 एप्रिल पर्यंतच त्याची मुदत होती ई-केवायसी करायला, ती संपलेली आहे. आता पुढची जी काय मुदत वाढून मिळेल त्यानंतर मग लाडक्या बहिणीला काय करता येणार आहे, ई-केवायसी जी काय प्रक्रिया ती करता येणार आहे. आता ही अत्यंत महत्वाची माहिती आपल्या परिसरातील सर्व लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा. ज्या महिलांना माहिती नाही त्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या आणि पैसे तर 4,500 रुपये एकत्रित येतील. बघा इथे जर तुम्हाला दिसतंय मार्च महिना, एप्रिल महिना आणि मे महिन्याचे 4,500 मिळणार आहे. ही अधिकृतपणे संपूर्ण माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या जेवढे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्या सगळ्या ग्रुपवर शेअर करून द्या. आता एक कमेंट करून द्या की तुम्हाला त्या काही पैसे आजपर्यंत किती पैसे मिळालेले आहेत. 4,500 मिळालेले आहेत का? तर सरकारने अनेक वेळा तेवढे पैसे दिलेले आहेत. काही महिला असतील ज्यांना ई-केवायसी केल्याच्या नंतर अप्रुव्हल झाले असेल आणि मग त्यांना मागचा हप्ता सुद्धा एखाद्या महिन्याचा मिळाला असेल. परंतु अनेक महिलांचे कॉल आहे की सर नोव्हेंबरचा हप्ता नव्हता आला, ऑक्टोबर नव्हता आला, आम्ही ई-केवायसी केल्यानंतर आम्हाला फक्त जानेवारीचा हप्ता आलेला आहे. काही महिलांचा की सर फक्त फेब्रुवारीचा हप्ता आलाय, जानेवारीचा हप्ता आला नाही. म्हणजे तुम्ही ई-केवायसी केल्याच्या नंतर तुमची ई-केवायसी सक्सेसफुली झाली तर मग तुम्हाला मागच्या महिन्याचे हप्ते मिळत नाहीत. पुढचे जे काय लाभ आहेत ते चालू राहतात. त्यामुळे त्या महिलांना आता मागचे न येता ज्यांची ई-केवायसी सक्सेस झाली असेल त्यांना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे मिळतील. पण मागचे तुमचे राहिले पैसे ते मिळणे शक्य नाहीये. त्यामुळे आता ज्या महिलांना जानेवारी हप्ता मिळालाय, फेब्रुवारी मिळालाय, तर त्या महिलांना मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित होतील. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर तुमच्या सर्व ज्या काय लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. त्यात अनेक अजून सुद्धा अशा महिला असतील ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नसतानाही लाभ घेत होत्या. त्या महिलांना आता अपात्र करण्यात आलेला आहे. आणि साधारणतः तुम्ही जर पाहिलं असेल तर सुरुवातीचा 2,63,00,000 महिलांचा आकडा 2,34,00,000 वर गेला आणि आताच्या घडीला 2,80,81,00,000 पर्यंत महिला आहेत ज्या महिला आता रेग्युलर हप्त्याचा लाभ घेत आहेत. आता या ई-केवायसी मध्ये सुद्धा अनेक महिला असतील ज्या महिला अपात्र झालेल्या असतील. म्हणजे आता येणारा मार्च महिन्याचा हप्ता असेल, एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता असेल तर तो साधारणतः 1,81,00,000 पेक्षा कमी महिलांच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा जानेवारीचा हप्ता आलेला आहे का, फेब्रुवारीचा हप्ता आलाय का कमेंट करा. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिना आणि मे महिना अजून कुठल्याच महिलांना आले नाही. अनेक जण कमेंट करतात की सर मार्च महिन्याचा आला नाहीये, सर एप्रिल महिन्याचा पैसे आले नाहीये. लक्षात ठेवा मार्च महिना राज्यातील कुठल्याच महिलांना आला नाहीये. एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा राज्यातल्या कुठल्याच महिलांना आला नाहीये. सध्या मे महिना चालू आहे. मार्च, एप्रिल आणि मे तिन्ही महिन्याचे तुम्हाला याच महिन्याच्या एंडिंग पर्यंत पैसे मिळतील. पण सध्याच्याला अधिकृतपणे आता कुठल्याच महिलांच्या खात्यात पैसे वितरित झाले नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला हे पैसे अजून येणार नाहीयेत. येण्याच्या अधिकृत तुम्हाला तारीख सांगितलेली आहे की 15 मेच्या नंतर तुमचा GR असणार आहे, त्याच्यानंतर तुमचं वितरण असणार आहे. या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. फक्त जर मागचे हप्ते आले नसेल तर ते कमेंट करा. पुढचे मार्च असेल, एप्रिल असेल, मे असेल हे हप्ते राज्यातल्या कुठल्याच लाडक्या बहिणीच्या खात्यात सरकारने अजून वितरित केले नाहीये.